Hello, happy morning. Happy morning. Happy morning, ma'am. Happy morning, all of you. Happy morning. Yes. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. असं जर सगळे कॅमेराज बंद असले तर सेशन घ्यायचं कसं? कुणी कुणी आज ब्रश केलाय, अंघोळ केलीये, त्यांनी कॅमेराज ऑन करा. कुणाकुणाचं आवरून झालंय. कुणाकुणाचं स्वयंपाक करणं चालू आहे, भांडी घासणं चालू आहे, कुणाकुणाची गडबड सुरू आहे. ओके. काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करते आधी. करायचं ना सुरू? ठीक आहे, करूया वेळेवर. ओके, ट्रॅव्हलिंग. एक्सक्युजेस प्लीज देऊ नका. सेशन तुमच्यासाठी आहे. है ना? मी जॉईन केले तर चालेल का? असे चुकीचे प्रश्न विचारू नका. मी मेसेजमध्ये लिहिलंय प्रत्येकाला गरज आहे या सेशनची, म्हणून ते फ्री ठेवलेलं आहे. ओके. सो एज्युकेशन जे आहे ना, शिक्षण, तर माणसाने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहिलं पाहिजे. जर माणूस कायम शिकत राहिला तर आपलं जे आयुष्य आहे ना ते खूप सुंदर असतं, है ना? तर शिकत राहिलं पाहिजे. कधीच हा प्रश्न विचारायचा नाही की मी हे शिकू का, मी जॉईन करू का. नॉलेज जेवढं मिळतंय ना तेवढं घेत राहिलं पाहिजे, है ना? सो सगळ्यांनी जॉईन करा. येस. ज्यांचे व्हिडिओज ऑन आहेत मनापासून थँक्यू. बाकीच्यांनी पण व्हिडिओ सुरू करा. ज्यांचे व्हिडिओ सुरू असतील ना त्यांना खूप काही मिळणार आहे इथून, है ना? ज्याचं मूल्य नाहीये, अमूल्य आहे, पैशात मोजता येणार नाही, असं काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून फीज नाहीये, म्हणून फ्री सेशन ठेवलेलं आहे. असं नाहीये की माझा वेळ जात नाही म्हणून मी फ्री सेशन घेते, असं अजिबात नाहीये. ओके. फ्री सेशन घेण्यामागचा उद्देश हा आहे की जर मी फीज घेतली ना तर ती फीज ₹50 जरी असली किंवा ₹500 जरी असली तरी ती परवडत नाही लोकांना. का नाही परवडत? कारण आपली मानसिकताच नाहीये की आपल्या मानसिकतेवर काम करण्याची गरज आहे, है ना? म्हणजे आर्ट ऑफ पॅरेंटिंग याचा अर्थ तुम्ही काय घेतला? कसला क्लास असणार आहे हा? कसला क्लास आहे? एका वेळी एकच माईक सुरू करायचा, बोलायचा. आपली एक मैत्रीण जर बोलत असेल तर आपण दुसरा माईक स्वतःहून बंद करायचा. ठीक आहे? येस, बोला. क्लास चालू केला, जस्ट करते फोन. 3 बॅचेस आहे आज. येस. आर्ट ऑफ पॅरेंटिंग म्हणजे काय? पालकत्व कसे ओके. आपण मुलांना. अच्छा. मग तुम्हाला वाटतंय का पालकत्व शिकण्याची गरज आहे? ते पण माझ्याकडून, तुमच्यापेक्षा खूप लहान एका व्यक्तीकडून. हो हो. अच्छा. का गरज आहे पालकत्व शिकण्याची संध्याताई? आधी तर सांगा तुम्ही कुठून आहात? बारामती. ओके. सांगा का गरज वाटते तुम्हाला शिकण्याची? आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चिडचिड आणि जे वयामुळे जे लेडीज मध्ये हार्मोनस इम्बॅलन्स होतात, त्या कारणास्तव काही अहो, चिडचिड, मग त्या कारणात फोन घ्या. येस, बोला. त्यामुळे मुलांवर काही चिडचिड होते. मुलं टीएन एज मध्ये येतात, मग त्यांच्या काही प्रॉब्लेम्स, त्यांचे बाहेर जाऊन काही शिकतात वगैरे, ते जर का अचानक झाले की आणखीन चिडचिड वाढणे. मग त्या गोष्टीची सामना घरातील म्हातारी लोक, म्हणजे जे आजी आजोबा असतात, कोणी आणखीन असतं, तर त्यांचा पाठपुरावा, म्हणजे ते पाठिंबा करतात, पाठीशी घालतात. मग त्यातून चिडचिड होणे. मग ह्यातून कसं सावरायचं मुलांना? आपलं चांगलं एक, भले तो यशस्वी कसा होईल कसं नाही, पण एक चांगला माणूस म्हणून तरी कमीत कमी आपल्या नजरेत यावा, अशी इच्छा आहे. बरोबर. थँक सो मच. तर एक्झॅक्टली आपलं सेशन असंच असणार आहे, इंटरॅक्टिव्ह. असं नाही होणार की मी एकटीच बोलेल. आणि पहिली गोष्ट तर हा कुठलाही क्लास नाहीये, कोर्स नाहीये, वर्कशॉप नाहीये. ही एक पालक सभा आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे? आणि ॲक्चुअल कोर्सच मी तुमचा घेणार आहे. महिनाभर पण हा चालू शकतो, 1.5 महिना पण चालू शकतो आणि एका आठवड्यात पण संपू शकतो. डिपेंड करतं. आता माझ्याकडे ना खजाना खूप आहे, खूप जास्त आहे.
म्हणजे जवळपास 17 ते 18 वर्षांचा एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. एक इन्व्हिटेशन येईल. करा ना अप्रूव्ह आणि ग्रुपमध्ये लिंक टाका परत. ठीक आहे, लक्ष ठेवा. तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं खूप काही आहे. पण जर इंटरॅक्टिव्ह सेशन असलं, तुमचे व्हिडिओज जर सुरू असले, तुम्हाला घेण्याची जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हाला मिळेल खूप, है ना? कारण मी हे कशासाठी घेते माहिती का? मला स्वतःचं बाळ नव्हतं. 2014ची गोष्ट आहे. तेव्हाच मी एक कोर्स केला, की आपल्या बाळाला कसं वाढवायचं, है ना? छान. आणि त्यावेळेला मला असं झालं, की एका व्यक्तीने, माझ्या एका काकूने मला सांगितलं, असा-असा एक कोर्स आहे पालकत्व म्हणून, तर अजून तुला बाळ व्हायचंय, तू प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे, तर तू आधी तो कोर्स नक्की कर. आणि असा एक ॲटिट्यूड आहे माझा, की कोणी जर काही चांगलं सांगितलं, तर तिथे प्रश्न नाही विचारायचे, आपलं डोकं नाही लावायचं. सरळ ते चांगलं आहे ना, मग ते आत्मसात करायचं, शिकून घ्यायचं. आणि तो एक छान ट्विस्ट किंवा टर्निंग पॉइंट माझ्या लाईफमध्ये आला आणि त्याच्यानंतरचं आयुष्य, जर्नी खूपच सुंदर झाली माझी. म्हणजे फुल टाईम मी आई पण एन्जॉय केलं. जॉब नाही, काय नाही. घरामधून मल्टी टास्क केला, मल्टी बिझनेस केले. म्हणजे डिलिव्हरीला जायचंय हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी सुद्धा आणि तिथून घरी आल्या सुद्धा मी माझं काम केलं. माझे बिझनेस आहेत, मल्टिपल काम मी करते. तर हे सगळं केलं आणि ॲक्चुअल वर्क आहे. म्हणजे काम करायचंय मजुरासारखं. असं नाही की ऑनलाईन काहीतरी करायचंय. तर एवढं सगळं मी का करू शकले? कारण मी आधी पालकत्व समजून घेतलं. पालकत्वाची कला मी समजून घेतली. ॲज अ करियर मी यात उतरले नव्हते. कधी दूर-दूरपर्यंत मनाला हा विचार शिवला नव्हता, की मी पालकत्व शिकवेल. हां, पण आवडत खूप होतं. यामध्ये मी प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं असं मला वाटत होतं. पण समहाऊ तो योग काही आला नाही. आणि असं झालं, की असंच मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये कुठे गेलं आलं, की आपलं त्या विषयावर चर्चा सुरू. एक्सपिरियन्स शेअर करणं सुरू. आणि कुणीही मला सिरियसली घेत नव्हतं. म्हणजे ॲक्चुअल गरज होती त्या लोकांना ज्यांच्याशी मी या विषयावर बोलत होती. तर त्यांना गरज होती म्हणूनच तो टॉपिक छेडला जात होता किंवा निघत होता. पण आहे ना, कसं असतं, कसं बोलतो आपण रिलेटिव्हमध्ये, फ्रेंड्समध्ये कॅज्युअल जस्ट गप्पा मारतोय, जस्ट गॉसिप करतोय किंवा फ्रीमध्ये आहे तर त्याची व्हॅल्यू काहीच नाही, असा माइंडसेट जनरली ह्युमन बीइंगचा असतो, की जे फ्री असतं त्याला व्हॅल्यू नसते. इकडून मिळालेलं गिफ्ट तिकडे पास करायचं, असं एक सर्वसामान्य समज आहे. पण मग असं झालं, की योगायोगाने 2 वर्षापूर्वी ही चेअर मला मिळाली. जिज्ञासा गुरुकुलमची स्थापना झाली. संध्याताई प्लीज तुमचा माईक बंद करा. हां, थँक यू. तर जिज्ञासा गुरुकुलमची स्थापना झाली आणि काय झालं, की खूप अशा केसेस माझ्याकडे यायला लागल्या. आता मी कोण आहे, तर माझं नाव आहे प्रिया विजयकुमार भावसार. जिज्ञासा गुरुकुलम हे आपल्या फर्मचं किंवा अकॅडमीचं किंवा तुम्ही जे काही म्हणाल संस्थेचं नाव आहे. प्ले स्टोअरला आपलं मोबाईल ॲप आहे. त्यावर तुम्हाला ह्या सेशनची रेकॉर्डिंग मिळेल. जर तुम्हाला हवी असेल तर, म्हणजे एखादं सेशन मिस झालं तर. पण लाईव्ह या सेशन रिपीट कोणी बघत नाही मला माहिती आहे, है ना? लाईव्ह या. तर याची स्थापना कशी झाली, की खूप अशा गोष्टी आजूबाजूला घडायला लागल्या आणि इतकं मन सुन्न आणि खिन्न होऊन जातं. मी मेसेजमध्ये पण तसं लिहिलेलं आहे, की सगळं केस हाताबाहेर चालली जाते. त्याच्यानंतर लोकं काउन्सिलरचा शोध घेतात. काउन्सिलिंग मागतात. पण असं नाही आहे ना, की सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतरच काहीतरी करायचं. तर तसं होऊच नये. कारण आपल्या आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघताय खूप बिघडलेलं आहे. है ना? त्यामुळे स्वतः जपून राहणं किंवा आपल्या मुलांना जपून वागायला, राहायला शिकवणं याची काळाची गरज आहे. तर जोपर्यंत मी सहज म्हणून सांगत होते, तोपर्यंत कुणालाही त्याची व्हॅल्यू नव्हती. पण ज्यावेळेला प्रोफेशनली योगायोगाने तो योगायोग घडला, की मी हे सगळं काम सुरू केलं, तर अशा केसेस येतायत आणि वन टू वन त्यांना हील करणं. हील करणं म्हणजे काय? काउन्सिलिंग जे मी देते, त्यांचा माइंडसेट मुलांचा, टीनएजचा असेल किंवा पालक सुद्धा इतके फ्रस्ट्रेट झालेले, इतके डिप्रेस झालेले आहेत, खूप कठीण परिस्थिती घेऊन ते इथे येतात. पण असं नाहीये ना, की माझ्याकडे जे पोहोचतात, त्यांनाच फक्त अडचण आहे, असं नाहीये ना. असे खूप आहेत. तुम्ही पण असाल, काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असतील ना पॅरेंटिंगमध्ये. म्हणून तर तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात, है ना? तर असं पण झालं याआधी मी सांगत असताना, की लोकांनी वेड्यात काढलंय. अरे, आर्ट ऑफ पॅरेंटिंग काही गरज आहे का? आम्ही मुलं जन्माला घातली, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जन्माला आलेलं मूल वाढतंय, मोठं होतंय, है ना? तर आमचंही मूल मोठं होऊन जाईल, त्याच्यात शिकण्याची काय गरज आहे? अशी मानसिकता आपल्या आजूबाजूला आहे. तर नाहीये तसं. शिकण्याची गरज आहे. जर शिकलात, तर अशा कठीण परिस्थिती तुमच्या वाट्याला येणार नाही. मग हजारो लाखो रुपये देऊन काउन्सिलिंग तुम्हाला घ्यावं लागणार नाही, है ना? फॅमिली डिस्टर्ब होणार नाही, जर तुम्ही आर्ट ऑफ पॅरेंटिंग समजून घेतलं तर. तर हा जुना फंडा होता, की माझ्या पणजोबांनी आजोबांना वाढवलं, आजोबांनी वडिलांना वाढवलं आणि वडिलांनी मला, म्हणून त्याच स्टाईलने मी माझ्या मुलांना वाढवावं, हे चालणार नाही. जिज्ञासा गुरुकुलम नावाने आपलं YouTube चॅनल आहे आणि त्या चॅनलवर व्हिडिओ फीडबॅक आहेत. असे पॅरेंटिंगचे सेशन ज्यांनी पे करून पर्सनल घेतले आहेत 1 to 1. तर त्या व्यक्तीने तिथे ऑन स्क्रीन YouTubeला व्हिडिओ आहे. अक्षरशः रडली ती व्यक्ती, दोन्ही नवरा-बायको. अगदी पहिलीतला मुलगा. आणि त्यांनी असं म्हटलंय, की माझा माइंडसेट असा होता, की माझ्या वडिलांनी मला काठीने मारून अभ्यासाला बसवलं. एवढंच डोक्यात आहे, मी माझ्या मुलासोबत तेच करणार. है ना? तर असे खूप लोक आहेत, ज्यांचा असा काहीतरी माइंडसेट आहे, पण ती पद्धत आजकालच्या मुलांना चालत नाही. जसं कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट अपडेटेड व्हर्जन येतं की नाही प्रत्येक वेळेला. मोबाईल, टीव्ही आपण प्रत्येक वेळेला चेंज करतो, लॅपटॉप अपडेटेड करतो, है ना? तसं आपली मुलं पण एक-एक पिढी, एक-एक पिढी, एक-एक पिढी कसं येतायत, अपडेट होऊनच येतायत. तर पूर्वीची पद्धत आता चालणार नाही. तर मुलांना कसं समजून घ्यायचंय, का समजून घ्यायचंय? त्यांना जर त्यांच्या कलेने, त्यांच्या पद्धतीने नाही समजून घेतलं, तर होतं काय माहिती का? आपली स्ट्रेस लेव्हल वाढते. ॲग्री? होतंय असं? मुलं घेतायत का माघार? काय डायलॉग मारतात ना मुलं? झुकेगा नहीं साला. असा डायलॉग मारतात की नाही? ते नाही झुकत, पण आपल्याला झुकवतात. आणि आपल्याला झुकावं लागलं, की मग आपला स्ट्रेस वाढतो. बीपीची गोळी आपली वाढते. है ना? मग असं सगळं करणं, ते परवडेल, ते चांगलं आहे, की थोडंसं आर्ट ऑफ पॅरेंटिंग समजून घेणं चांगलं आहे? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोललात तर मी पुढचं बोलेल, नाहीतर मी पण थांबेल. आर्ट ऑफ पॅरेंटिंग आहे, काळाची गरज आहे. आहे तुमच्या आयुष्यात असे काही किस्से, की जिथे तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला एक सांगते, की हे जे काही सेशन्स होणार आहे ना, यातनं फक्त तुमचं मूल समजून घेण्यासाठी नाही मदत होणार आहे, है ना? तर तुमच्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती, तुमच्या संपर्कात येणारी, येऊन गेलेली किंवा पुढे येणारी सगळ्या परिस्थिती समजून तुम्ही स्वतःला पण सावरू शकतात, इतरांना सुद्धा मदत करू शकतात आणि नो डाउट स्पेशल आपला फोकस असणार आहे आपल्या मुलांवर. आपण बऱ्याच जण असं सेल्फिश वागतो. काही चांगलं मिळालं ना, आपण आपल्यापुरतंच ठेवतो, है ना? आपण ते शेअर नाही करत. हां, पण कोणाची चुगली असेल, गॉसिप असेल, निगेटिव्ह काही कुणाचं माहिती पडलं, की ते असं स्प्रेड करतो लगेच आपण. तर आजपासून एक सवय प्रत्येकाने करा, की उद्या काही वर्षानंतर ह्या जगात आपण असू किंवा नसू, है ना? पण आपली मुलं असणार आहेत. बरोबर आहे? तर आपली मुलं जर इथे असणार आहेत आपल्याशिवाय, तर त्यांना त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे की निगेटिव्ह पाहिजे? त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह. मग जर असं वाटत असेल, तर आजच तुमच्या अजून 10 मित्र-मैत्रिणींना, पॅरेंट्सला या ग्रुपमध्ये जॉइन करा, म्हणजे सेशन्समध्ये. है ना? जर तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण असेल, तर तुम्हाला वेगळे खास एफर्ट्स घ्यावे नाही लागणार तुमच्या मुलांसाठी. है ना? पण आता आजकाल तुम्ही पेपर वाचतात, न्यूज वाचतात, है ना? तुम्हाला सगळं माहिती आहे आजूबाजूला किती वातावरण कसं सुरू आहे. अभ्यासात लक्ष नाहीये, है ना? तर मग तुम्हाला जर असं वाटत असेल मुलांनी पॉझिटिव्हली ग्रो करावं, तर पहिलं पाऊल तुम्हाला उचललं पाहिजे, की तुमच्या जवळच्या मैत्रिणींना या सेशन्समध्ये तुम्ही आमंत्रित केलं पाहिजे. पॅरेंटिंग शिकणं ही आपली गरज आहे, हे तुम्ही स्वतः ओळखलं पाहिजे. ठीक आहे? तर 15 ते 16 वर्षांचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जास्ती पण असेल मी तर म्हणेन. म्हणजे मला कधीपासून आठवतंय माहितीये, मी लहान बालवाडीत होते. म्हणजे आपण म्हणतो त्याला प्ले ग्रुप, है ना? तर तेव्हापासून माझ्यासोबत काय-काय झालं, तर आज तारखेपर्यंत, आत्तापर्यंत ह्या सगळ्याचा उपयोग मला काउन्सिलिंग करताना होतो. असं नाहीये, की मी एखादा कोर्स केला आणि तुमच्या समोर इथे बसलीये.
है ना, असं अजिबात नाहीये. तर असंच तुमच्या बाबतीत पण होणार आहे. ज्या वेळेला मी प्रॉपर कोर्स तुमचा आता आपण उद्यापासून सुरू करू, काही गोष्टी आज आपण घेऊ, तर तुम्हाला लक्षात येईल, है ना. तर एक्सपिरियन्स आहे ना कुठल्या डिग्रीवर मॅटर नाही करत. ओके. तर तुम्हाला स्वतःचं पण निरीक्षण करावं लागणार आहे, तुमच्या मुलांचं करावं लागणार आहे. आणि अजून एक महत्वाचं काय, सगळ्याच गोष्टी खरं खूप महत्वाच्या सांगते मी तुम्हाला. इथे ना कुठलं सत्संग, कीर्तन, भागवत सप्ताह ऐकायला तुम्ही आलेले नाही आहात, है ना. तर कंपल्सरी मला सगळ्यांचे व्हिडिओज ऑन पाहिजे. जे सिरियस पॅरेंट्स आहेत, ज्यांना काहीतरी बदल घडवून आणायचा आहे स्वतःच्या आयुष्यात, मुलांच्या आयुष्यात, है ना. मी काही कोणी ऍक्ट्रेस नाहीये की तुम्ही बॅकग्राऊंडला तुमचं काहीतरी कराल आणि टीव्ही सिरियलवर कसं तुम्ही लावून देतात किंवा रील्स बघतात, है ना. तर तसं माझं नाहीये. तर मी खास वेळ काढून तुमच्या समोर इथं उपस्थित आहे. तर तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवले पाहिजेत, नोटबुक सोबत घेऊन बसलं पाहिजे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी रनिंग नोट्स काढायच्या आहेत. ज्यांना रनिंग नोट्स जमत नाही त्यांनी पुन्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग बघायची आहे. ठीक आहे. तर इथे मी एखाद्या कीर्तन सत्संग सारखं मी बडबड करेल आणि निघून जाईल असं होणार नाहीये. इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. काही टिप्स आणि टेक्निक्स तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. त्या टेक्निक्स तुम्हाला डेली बेसिसवर स्वतःच्या आयुष्यात वापरायच्या आहेत. या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडलं असं करायचं नाहीये. तर पूर्णपणे प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहेत, है ना. कारण ही आयुष्य जगण्याची कला आहे. हा काही पुस्तकी अभ्यास नाहीये, है ना. तर काळानुसार जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडतायत किंवा आपले जे अपडेटेड व्हर्जन आपल्याकडे आलेले आहेत, आपली मुलं, है ना. तर त्यांची नीड काय आहे, गरज काय आहे किंवा त्यांची वॉन्ट काय, त्यांच्या इच्छा काय आहेत, तर ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. या कोर्सला कोण कोण बसू शकतं? कपलने कंपल्सरी बसायचंय, हजबंड वाईफ सोबत, है ना. नाहीतर तुम्ही साक्षर होऊन जाल, पालकत्व साक्षर, पॅरेंटिंग मध्ये तुम्ही हुशार होऊन जाल आणि ते नाही होणार. मग तुम्ही मुलांना एक सांगताय आणि ते तुमच्या अपोज करतायत, है ना. तर मला माहिती आहे ऑफिसमध्ये असतील, वर्किंग असतील, पण तुमचं कर्तव्य आहे तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग दाखवणं किंवा ज्या टिप्स किंवा टेक्निक्स तुम्हाला इथे शेअर केल्या गेल्या आहेत ते त्यांच्यासोबत शेअर करणं, है ना. त्यांच्यासोबत डिस्कस करणं हे तुमचं काम आहे. आता शक्यतो दोघांनी हे सेशन्स करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे सेशन करताना तुम्हाला इथे प्रॉपर मेंटली प्रेझेंट राहायचंय, नोट्स काढायच्या आहे, प्रॅक्टिकली सगळं परफॉर्म करायचंय. ओके. जमणार आहे सगळ्यांना. आता तुम्हाला असं वाटत असेल की फ्री आहे, आपण काय देतोय, कशाला एवढं सिरियसली घ्यायचं. तर आत्ता एक प्रॅक्टिकल करू आपण, सगळ्यांनी ताट बसायचंय. प्रत्येक नवीन बॅच मध्ये डे 1 ला मी हे प्रॅक्टिकल घेत असते. जुने मेंबर्स छान स्माइल देत आहेत, त्यांना लक्षात आलं कुठलं प्रॅक्टिकल आहे. ताट बसा, डोळे बंद करा. गॅस जवळ नाही ना कोणी उभं. 1 सेकंड डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या एक आणि हा श्वास सोडून द्या सावकाश. पुन्हा एक श्वास घ्या आणि श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे, टेक युअर ओन टाइम, आणि श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. डोळे उघडायचे, पुन्हा यायचंय. आता हे श्वास घेण्यासाठी काही सेकंद लागलेत का तुम्हाला? हा श्वास सोडण्यासाठी काही सेकंद लागले? वेळ लागला ना? वेळ गेली ना मागे? गेली की नाही? मग ह्या क्लासची फी आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात वेळ देत आहात, है ना. देवाने ज्या वेळेला तुम्हाला जन्माला घातलं त्यावेळेला तुम्हाला नंबर ऑफ श्वास मोजून दिलेले आहेत. तुमचं आयुष्य किती आहे असं नाही, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष असं नाही आपलं आयुष्य. आपलं आयुष्य कसं आहे, तर नंबर ऑफ श्वास आपल्याला मोजून दिलेले आहेत. ते श्वास संपले की आपलं आयुष्य संपलं. हे फॅक्ट आहे. काही जणी नाही म्हणतायत, तर थोडंसं अभ्यास करण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे तुम्हाला. तर हे जे श्वास आहे हे संपले की आपण संपलो. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण वेळ आपण इथे देणार आहोत. ही तुमच्या ह्या क्लासची फी असणार आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला नॉलेज असं दिलं जाणार आहे की ते पैशात मोजता येणार नाहीये.
नो डाऊट मी प्रोफेशनल कोर्स केला, शॉर्ट कोर्स. त्यावेळेला मी 2014 मध्ये याची फी 25,000 दिली. त्याच्यानंतर भरपूर काही शिकलं. त्याचं बिल आतापर्यंत 5 ते 6 लाख रुपये झालं. फक्त शिकणं. ठीक आहे. बाकी गोष्टी अजून वेगळ्या. पण तुम्हाला आत्ता हे यासाठी देते कारण फी जर ठेवली तर 2-4च लोक इंटरेस्टेड असतात, पण बदल पूर्ण समाजात घडवायचे आहेत. तर तुम्ही फी म्हणून काय देत आहात? तुमच्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण वेळ तुम्ही देत आहात. तर तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची वेळ किती महत्त्वाची आहे. तुमच्या वेळेला तुम्ही किती महत्त्व दिलं पाहिजे, है ना? हे तुमचं तुम्हाला बघायचंय. येतंय लक्षात? आता एक काम करायचंय तुम्हाला. नोटबुक काढायची आहे आणि स्पेसिफिक तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या काय काय कंप्लेंट्स आहेत, काय काय कन्सर्न आहे, काय काय प्रॉब्लेम आहे, काय काय इश्यू आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुमच्या मुलाचं वय काय आहे, मुलगा असेल मुलगी असेल, है ना? कितवीत जातात, कुठल्या शाळेत शिकतात आणि काय इश्यूज आहेत. ॲज अ पॅरेंट तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करत आहात हे तुम्हाला लिहायचं आहे. काही प्रॅक्टिकलसाठी काही शीट्स तुम्हाला देण्यात येतील. ग्रुपमध्ये PDF शेअर केली जाईल. ओके. तर त्याची प्रिंट घ्यायची, एक छान वही तयार करायची आहे. हे सेशन्स कुणासाठी गरजेचे आहे माहिती आहे? जे आत्ता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे, ज्यांना बेबी हवंय तिथपासून तर ज्यांची मुलं आत्ता 25 वर्षाची आहेत कमीत कमी. म्हणजे खरं तर प्रत्येक ह्युमन बीइंगसाठी हे सेशन गरजेचंच आहे. पण जे फक्त ॲज अ पॅरेंट म्हणून विचार करतायत, तर ज्यांचं प्लॅनिंग आत्ता सुरू आहे बेबीचं, तिथपासून तर 25 ते 30 वयोगटाची ज्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी हे सेशन गरजेचं आहे, आवश्यक आहे. ओके. तर आत्ता तुम्हाला प्रॅक्टिकल करायचंय, वहीमध्ये लिहायचंय आणि बाकीच्यांनी एकेकाने कॅमेरा आणि ऑडिओ सुरू करायचा आहे आणि बोलायचंय. आज मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे की काय काय प्रश्न आहेत, कशा कशावर काम केलं पाहिजे, काय काय मी इथे शेअर केलं पाहिजे तुमच्यासोबत टेक्निक्स चाइल्ड सायकोलॉजीच्या. ओके. तर चला एकेकाने ऑन करा आपला ऑडिओ आणि सांगा की नक्की काय प्रॉब्लेम आहे. उद्यापासून आपण सिलेबस सुरू करू. नो वन? कोणालाच प्रॉब्लेम नाहीये? मग सेशन कशाला अरेंज केलं आपण? की सगळे पर्सनलीच येणार आहे फी देऊन? हा बोला भावनाताई. अं, माझं असं म्हणजे आता आजकालची मुलं कसं आहे ना, की त्यांना असं रागवायला असं नाही आवडत. आता आम्ही ट्युशन्स वगैरे घेतो, तर बऱ्याच पॅरेंट्सचं म्हणणं असतं की मॅम तुम्ही मारा, त्यांना तुम्ही रागवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना पनिश करा. पण एक माझे आणि माझ्या मिस्टरांचे म्हणजे असं काय मारून काय मुलं घडत नसतात, हम्म. हे की नाही? मारून किंवा आपण हे करून आपण जेवढं प्रेमाने सांगू तेवढं त्यांना हे असतं. पण काही वेळेला आहे ना, काही मुलं खूप असं गैरफायदा घेतात की जाऊ द्या बुवा, काही मारत नाही, बोलत नाही. तर मग एक त्यांची सायकोलॉजी होऊन जाते. तर ती सायकोलॉजी कशी चेंज केली गेली पाहिजे. हम्म. त्यानंतर आता असं कसं आहे ना, जॉईंट फॅमिली आता आपण म्हणतो की हे डिफरन्स म्हणजे जॉईंट फॅमिली कमी झालेल्या आहेत सध्या आता. पण मग आपल्याला वाटतं की आपण जॉईंट फॅमिलीत राहिलेलो आहे, मग आपल्याला पण जॉईंट फॅमिली पाहिजे. म्हणजे या जॉईंट फॅमिलीमध्ये जे मुलं राहतात ना, एक आपण आई वडील म्हणून आपण त्यांना शिस्त लावला जातो, आजी आजोबा पण लावतात. पण कुठेतरी त्यांना एक असा सॉफ्ट कॉर्नर असतो त्या मुलांना की नाही बुवा आपल्याला मम्मी पप्पा जरी बोलतायत तरी मग ते आजी आजोबांजवळ हे करू शकतात. तर हम्म. ऍज इट इज म्हणजे ते कसं हँडल केलं गेलं पाहिजे. ओके गुड. येस. यावर आपण काम करणार आहोत. अगदी छान मुद्दा मांडलाय भावनाताईंनी की त्या ट्युशन्स घेतात. हा तर फक्त ॲज अ पॅरेंट म्हणून हे सेशन्स गरजेचे नाहीयेत. तर जर तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला सुद्धा हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण मी स्वतः सुद्धा एक टीचर म्हणूनच होते शाळेवर. म्हणजे मुलांना मी शिकवायचे. तर तेव्हा सुद्धा माझा एक्सपिरियन्स हाच होता आणि मी तो जॉब यामुळे स्विच केला की मुलांना रागवलेलं, ओरडलेलं चालत नाही. पॅरेंट सांगतात, पण मुलांना ते आवडत नाही, है ना? आणि मग ते असं काहीतरी ओव्हर रिॲक्ट करतात किंवा घरी सांगतात की मग पॅरेंट्स टीचर सोबत भांडायला येतात, प्रिन्सिपलकडे कंप्लेंट घेऊन जातात आणि टीचरला एकवेळ जॉबवर मुलांना सुद्धा काढतात.
मुलांना आवडतं पण ते. पण ते हो. मुलं एवढं सिरियसली नाही घेत. हम्म. मुलांना आता आपल्या पॅरेंट्सने सांगितलंय बुवा की यांना रागवा, यांना मारा, यांना काही करा. आपल्या हम्म. पॅरेंट्सने सांगितलेलं आहे, मग आपल्याला करतील बुवा ते टीचर असं. पण ते हम्म. एवढं सिरियसली नाही घेत, कारण की त्यांना असं माहिती ना, आम्ही आधीच हे काय ना, मग मुलांच्या मनात अशी भीती पण निर्माण होऊन जाते. मग ते काही वेळेला मग आपल्या समोर एक्सप्लेन नाही होत. त्यामुळे आम्ही क्लासला येतानाच मुलांना काय सांगतो, की तुम्ही बिनधास्त बोला. तुमच्या मनातल्या काय शंका असतील ते सांगा. असं. तर ते पॅरेंट्स लोकं तर सांगतात, "मॅडम तुम्ही याच्याकडून होमवर्क करून घ्या, तुम्ही याच्याकडून अभ्यास करून घ्या, तुम्ही हे करून घ्या, ते करून घ्या. तुम्ही वाटल्यास त्याला मारा, आमचं काहीच म्हणणं नाही." पण आज काय होतं ना, की आपल्याला पॅरेंट्सने असंही सांगितलंय आणि आपले टीचर्स असंही सांगतात. त्यामुळे मग ते मुलांचं जरा हे पण होऊन जातं माइंडमध्ये कुठेतरी त्यांचं एक एक हे गोष्ट ठेवून जातं. लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, की जगाच्या पाठीवर प्रत्येक एक ह्युमन बीइंग जो आहे, तर तो स्पेशल आहे, युनिक आहे. ठीक आहे? सो प्रत्येकाची मेथड वेगळी आहे. प्रत्येक स्टुडंटसाठी किंवा तुम्हालाच 2 मुलं असतील किंवा मुलं-मुली जे पण असेल, तर त्या दोघांची सुद्धा स्टाईल वेगळी आहे. आता माझ्या घरात सुद्धा मला 2 मुलं आहेत. दोघंही पूर्णपणे वेगळी आहेत. दोघांची स्टाईल वेगळी आहे. म्हणजे ॲज अ पॅरेंट मी त्यांना हँडल करणं. आपलं स्वतःचं बघा, आपण भावंड असताना काय परिस्थिती होती, लहान असताना म्हणा की आत्ताचं म्हणा, है ना? तर प्रत्येक ह्युमन बीइंग वेगळा आहे. आत्ता आपण ह्या क्लासमध्ये काय बघणार आहोत, जे आपण डेली सेशन्स घेणार आहोत किंवा कधी-कधी प्रॅक्टिकल्स असतील, तर आपल्याला सुट्टी पण घ्यावी लागेल. काही दिवस किंवा एखादा दिवस जे काही असेल, की ते तुम्हाला आधी परफॉर्म करावं लागेल. त्याच्याशिवाय पुढे सेशन जाऊ शकत नाही. ठीक आहे? तर मी ना असं फार काही टाईम पिरियड ठेवलेला नाहीये. मी काय ठरवलंय, की तुमच्याकडून कसा रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तर मी पुढे-पुढे जायला इंटरेस्टेड आहे तुम्हाला देण्यासाठी, है ना? तर म्हणून मी असं याचा काही टाईम पिरियड फिक्स केला नाहीये, कारण खूप काही आहे देण्यासाठी. तर ह्युमन बीइंग प्रत्येक वेगळा आहे, प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. इथे आपण आहे ना जनरल डिस्कशन करणार आहोत, है ना? म्हणजे जसं टीचरला काय करावं लागतं, सगळ्यांचा विचार करावा लागतो. तर आपण जनरल स्ट्रॅटेजीज बघणार आहोत. पण यातनं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की एवढे सेशन्स करून पण मला रिझल्ट मिळत नाहीये माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत, त्यावेळेला मात्र तुम्हाला पर्सनलाइज सेशन्स घ्यावेच लागतील. है ना? कारण प्रत्येक चाइल्ड, प्रत्येक ह्युमन बीइंग युनिक आहे. कारण मी इथे जे सेशन्स घेते, इथे कधी येतात लोकं? इथे म्हणजे 1 to 1 सेशनसाठी आमच्यापर्यंत कधी येतात? ज्यावेळेला अगदी डोक्यावरून पाणी गेलेलं असतं. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. ही हाताबाहेर परिस्थिती जाण्याची वेळ का येते? कारण युनिक आहे, स्पेशल आहे, लेव्हल खूप वेगळी आहे. पण ते समजून घेण्याची आपली लेव्हल नाहीये. ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर, है ना? मग त्यावेळेला स्पेशल काउन्सिलिंग घेण्याची आपल्याला गरज पडते. तर आपण जनरल डिस्कशन्स करणार आहोत. स्ट्रॅटेजीज आपण त्यावर काम करणार आहोत. तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं किंवा बरेचसे इश्यूज इथनं सॉल्व्ह होतील. जसं तुम्ही एक म्हणालात, हे झालं ॲज अ टीचर व्ह्यू तुमचा हा झाला. त्याच्यानंतर दुसरं एक तुम्ही म्हणालात, की जॉइंट फॅमिली आणि आत्ताची न्यूक्लिअर फॅमिली, है ना? तर दोन्ही ठिकाणी आहेत अडचणी. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पण मुलांचे खूप प्रॉब्लेम आहेत आणि जॉइंट फॅमिली आपण म्हणतो, की पूर्वी आपण तर जॉइंट फॅमिलीत वाढलो. तर ते छान होतं, होऊन गेलं आणि आत्ता जर आमची जॉइंट फॅमिली आहे, तरी पण आम्ही प्रॉब्लेम फेस करतोय. कारण काय झालंय, प्रत्येक जण सेल्फिश झालाय. महागाई वाढलेली आहे, है ना? म्हणजे जावा-जावा जरी असतील, भाऊ-भाऊ जरी असतील, तरी काय होतं एका स्टेजनंतर ते आपापला विचार करायला लागतात किंवा आपलं ते काय म्हणतात ते? आपलं ते पिल्लू आणि दुसऱ्याचं ते बरोबर. कार्ट काहीतरी म्हणतात ना? आपलं ते मूल दुसऱ्याचं कार्ट. हां, असं आपलं ते मूल आणि दुसऱ्याचं ते कार्ट. तर त्याच्यामुळे किंवा अपोझिट असतं जसं तुम्ही म्हणालात, की आजी-आजोबा आजोबा फारच सॉफ्ट कॉर्नर देतात. है ना? म्हणजे जिथे त्यांना स्ट्रिक्ट केलं पाहिजे, तिथे पण ते करू देत नाही. तर मी टॉपिक्स लिहिलेले आहेत मेसेजमध्ये. त्यात हा टॉपिक पण आहे, है ना? फॅमिली व्हॅल्यूज कशा डेव्हलप करायच्या. तर हे सगळं आपण वन बाय वन बघणार आहोत. येस. अजून कोणाचे काय इश्यूज आहेत या व्यतिरिक्त? एक झालं ॲज अ टीचर, ॲज अ पॅरेंट आणि आता एक फॅमिली, जॉइंट फॅमिलीबद्दल. अजून काय आहे? मॅम हॅलो. येस, येस. बोला. हा, वेलकम. जेव्हा 2 मुलं असतात ना आपल्याला, म्हणजे माझी 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगी एक मुलगा. मुलगी 11 वर्षाची, मुलगा 7 वर्षाचा. हं. त्यांच्यामध्ये ना डील करणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं.
हम्म. म्हणजे तिला वाटणार ती मोठी आहे म्हणून आपण ठीक आहे लहान लहान आहे म्हणून यांनी घेतलं तर मला पण हवंय किंवा असे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ती कधीतरी डॉमिनेटिंग थोडी मोठी आहे ती रिमोट नाही देणार हम्म. म्हणजे आपल्याला समजत आहे पण म्हणजे ते सगळं ना डोक्यावर न जातं कधी कधी की कसं मॅनेज करायचं अभ्यासामध्ये पण त्याला पण सांग ना अभ्यास करायला आता त्याचा अभ्यास कमी आहे तो फर्स्ट स्टँडर्ड मध्ये ही फिफ्थ मध्ये बरोबर. येस. हा त्याबद्दल तर हे यामुळे होतंय कारण आपण पॅरेंटिंगची एकच स्टाईल वापरतोय सरसकट सगळ्यांसाठी है ना. म्हणजे आपण आपल्या मूळ स्वभाव गुणधर्मानुसार वागतोय म्हणजे नवऱ्याशी पण तसं सासूशी पण तसं मोठ्या मुलीशी पण तसं आणि छोट्या पिल्लू लहान मुलाशी पण तसं. आणि आजकाल मी हे बघते जसं जसं माझ्याकडे केसेस येत आहे तर 2 अपत्य जर तुमची असतील तर दोघांमध्ये ना एज डिफरन्स खूप आहे. बरोबर आहे. पूर्वी काय असायचं 2 वर्ष 3 वर्ष म्हणजे मी जो कोर्स केला होता तिथे आम्हाला आयडियल एज डिफरन्स सांगितला होता 3 वर्ष आयडियल. ओके. पण आता असं झालेलं आहे की 10-12 वर्षापर्यंतचा एज डिफरन्स आहे भावंडांमध्ये. आणि मग ते एक मूल तर टीनेज मध्ये येऊन जातंय एक तर बेबी आहे हसबंड काय आहे अडल्ट आहे आणि सासू काय आहे म्हातारी आहे. चारही जण वेगवेगळ्या स्टेजचे आहेत. चारींशी आपलं वागणं वेगळं असलं पाहिजे. पण होतं काय आहे की आपल्या मूळ स्वभाव गुणधर्मानुसार आपण वागतोय परंपरेनुसार आणि त्यांच्याकडून येणाऱ्या रिॲक्शन्स आपण काहीतरी ऍक्शन घेतोय त्याच्यावर त्यांच्याकडून रिॲक्शन येते तर आपल्याला डील करता येत नाहीये आणि होतं काय आपली स्ट्रेस लेवल वाढत जाते है ना. कारण ऍज अ आई किंवा ऍज अ गृहिणी ऍज अ बायको अजून काय सून आपल्यालाच मेन रोल तिथे प्ले करावा लागतोय एक मेडिएटर म्हणून है ना. म्हणजे सगळ्यांचं आपणच समजून घ्यायचं पण आपल्याला ते समजून घेताच येत नाहीये. होतंय का असं. बरोबर आहे का. असंच होतंय ना आणि कधी त्यामध्ये हा आणि त्यामध्ये हो. जराची 4 दिवस वगैरे सुट्टी आली हा. कंटिन्युएशन मध्ये सॅटर्डे संडे मध्ये हम्म. मग तर सगळा विस्फोटच. हा. मग तेच तुमचा जो प्रश्न होता ना की मुलगी मोठी आहे मुलगा लहान आहे आणि मग त्या दोघांना कसं हँडल करावं तर आपलं कसं आहे की आपण सगळ्यांना एकच स्ट्रॅटेजी एकच वापरतोय है ना. मोठ्यांना पण तेच लहानांना पण तेच. तर आपल्याला ह्या सेशन्स मध्ये तेच शिकायला मिळणार आहे की काय करायचं नक्की कसं करायचं. असं फार काही तुमचा स्वभाव नाही बदलणार आहे आपण नाहीतर तुम्ही मला म्हणणारच की स्वभावाला औषध नसतं आणि एवढ्या ह्या वयात आम्ही आमचा स्वभाव कसा बदलू आणि का बदलू है ना. नाही पण आपण छान सिंपल मनोरंजक आणि इझी इझी गोष्टी घेणार आहोत. चुटकी सरशी तुमच्या घरातलं वातावरण बदलणार आहे जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं तर. व्हिडिओज जर बंद करून तुम्ही बसलात ठीक आहे काही सिन्सिअर स्टुडंट असतील या क्लासमध्ये की ज्यांना खरंच गरज आहे म्हणून त्यांनी जॉईन केलंय पण शक्यच नाहीये व्हिडिओ ऑन करणं तर आय रिअली ऍप्रिशिएट की खरंच कौतुक आहे तुमचं. पण जर असे काही लोक असतील जाऊ दे डे 1 आहे फ्रीचा तर क्लास आहे बघू देऊन देऊन काय देणार आहे ही बाई तर असा जर ज्यांचा ऍटिट्यूड असेल ना तर त्यांना कधीच काहीच कळणार नाही मिळणार नाही आणि त्यांच्या आयुष्यात कधीच पॉझिटिव्ह बदल घडणार नाही. जिथे आहे तिथेच राहतील है ना. तर थोडंसं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड स्वतःमध्ये ठेवा व्हिडिओज ऑन करा इंटरॅक्टिव्ह सेशन घ्या कारण मला मजा नाही येत मग तुमचे व्हिडिओ बंद असले आणि तुम्ही बोलला नाहीत तर है ना. चला श्रावणी ताई बोला. ऍक्च्युली माझा मुलगा अगदीच 6 म्हणजे 5 पूर्ण 6 वर्षाचा आहे. लहान मुलगा आहे. आता जसं की मोबाईलचा यूज वाढलाय सगळ्याच मुलांचा. तर माझ्या मुलाचे मोबाईलचा यूज वाढलाय किंवा आम्ही बाहेर कुठे गेलो, कोणाच्या घरी गेलो, तर आपण म्हणतो ना थोडं डिसिप्लिन मध्ये राहा हम्म. किंवा शाळेची गोडी लावणं, अभ्यासाची गोडी लावणं. हम्म. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगताना, समजावताना त्याची बरेचदा चिडचिड होते. मग माझी चिडचिड होते. किंवा अभ्यास करताना सुद्धा असं होतं ना की म्हणजे असं की ठराविक टाइम मध्ये अभ्यास कर पण त्याचं लक्ष खेळण्यात असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या ते समजत नाही. मग ह्यामध्ये काय होतं माझ्याकडनं त्याला ओरडलं जातं आणि मग त्याची चिडचिड होते. सो मोबाईलचा वापर टाळायचा किंवा काय चांगल्या गोष्टी जे आपण श्लोक वगैरे शिकवतो ते त्याच्यासाठी त्याला बसण्याची जी मानसिकता आपण करतो तर त्याचं लक्ष खेळण्याकडे असतं. सो मला कळत नाही ना की त्याला समजवायचं कसं की बाबा आपण काहीतरी चांगलं देतोय तू चांगलं घे. हे कम्युनिकेशन जरा थोडंसं डगमगतं ऍक्च्युली. अच्छा. सो मला ते
समजत नाही कसं म्हणजे कसं त्याला हँडल कसं करायचं कारण त्याला ओरडणं हा पर्याय डेफिनेटली नाहीये हे समजतं पण काही पॉइंटला असं होतं की माझेही पेशन्स संपतात त्याचेही पेशन्स संपतात तर ते मिसकम्युनिकेशन आमच्यामध्ये होतं जास्त आणि मला त्याला द्यायचं खूप आहे त्याला खूप चांगल्या गोष्टी द्यायच्यात खूप चांगले डिसिप्लिन शिकवायचंय चांगल्या गोष्टी संस्कार म्हणतोय आपण मला माझ्याकडनं 100% द्यायचंय फक्त त्याला कसं घेता येईल हे जरा कठीण वाटतंय येस, नाईस शेअरिंग. आत्तापर्यंत तुम्ही जे जे शेअर केलं दोघी तिघींनी खूप छान म्हणजे तुम्ही खूप सिरियस आहात या सेशनच्या बाबतीत तर माझाही उत्साह वाढतोय. आपले सेशन्स आय होप पुढे पुढे छान चालतील. तर तुम्ही आता जे जे म्हणत आहात हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणारच आहोत. ठीक आहे. तर श्रावणीताईंचं खूप कौतुक की त्यांचा मुलगा आत्ता 5च वर्षाचा आहे पण त्यांनी पर्सनलाइज काउन्सिलिंग घेतलंय. ओके, मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचं 1 to 1 त्यांनी घेतलं. तर अत्यंत जागरूक पालक आहेत ते किंवा तुम्ही आहात म्हणूनच तुम्ही सेशनला आहात. तर असं झालं की एक आवडलं मला म्हणजे जे जे असे पॅरेंट्स येऊन गेलेत माझ्याकडे की मुलं खूप लहान आहेत पण त्यांनी पर्सनलाइज सेशन्स घेतले म्हणजे त्याला DMIT रिपोर्ट असं म्हणतात. ओके, पर्सनलाइज गायडन्स सगळं होतं. तर एक युनिक आहे त्यांचा मुलगा. श्रावणीताई असेल किंवा प्रत्येकाचाच आहे. ओके, प्रत्येकाचाच आहे. पण तो युनिकनेस समजण्याची कपॅसिटी आपल्यात नाहीये. आणि त्यामुळे त्या इतक्या डिस्टर्ब होत्या, अगदी रडवेल्या होऊन आलेल्या होत्या त्या. ज्यावेळेला काहीतरी 2-3 महिने झाले असतील त्यांच्या सेशनला. अगदी रडवेल्या होऊन आलेल्या होत्या. इव्हन त्यांचे हसबंड पण खूप टेन्शनमध्ये होते. आणि ज्यावेळेला त्यांना कळलं की नक्की काय आहे, तो असा का वागतोय, तो असा का वागत नाहीये, है ना? तर हे ज्यावेळेला त्यांना क्लिअर झालं ना, तर त्यांना खूप आनंद झाला. आणि दे फील लकी की वाव आम्ही किती लकी आहोत की हा आमचा मुलगा आहे आणि तो असा आहे, है ना? तर आपल्याला सवय काय लागलेली आहे ऍज अ नॉर्मल ह्युमन बीइंग, आपली सवय काय आहे की निगेटिव्ह पॉइंट्स बघायचेत प्रत्येकाचेच, आपल्या मुलांचे पण, है ना? तर समोर कोणी व्यक्ती दिसली रे दिसली किंवा आपले मुलं, तर आपण त्याच्यामध्ये काय काय निगेटिव्ह आहे, काय काय चुकीचं आहे हे आपण आधी बघतो. तर आपल्याला थोडासा आपला माइंडसेट बदलायचा आहे की आपल्याला प्रयत्न करायचे आहेत जाणीवपूर्वक. कशासाठी? की काय चांगलं आहे, है ना? चला आत्ता प्रॅक्टिकल करा. तुमच्या मुलाचं नाव वर लिहा. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 पेजेस करा. एका पेजवर एक मुलगा, दुसऱ्या पेजवर दुसरं अपत्य आणि पूर्ण शांतपणे विचार करा आणि 5 ते 10 चांगल्या गोष्टी लिहून काढा. आणि 5 ते 10 निगेटिव्ह गोष्टी लिहा आणि मला सांगायचंय की पॉझिटिव्ह गोष्टी लिहिताना वेळ किती लागला आणि निगेटिव्ह गोष्टी लिहिताना वेळ किती लागला. ओके, सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल करायचंय. तोपर्यंत नेक्स्ट कुणाचा हँडरेज आहे? अंकिता. आणि यस, प्रॅक्टिकल करायचंच आहे. नाही इथे झालं तर घरी तरी हा होमवर्क करा आणि इथे ज्या आता दुसऱ्या आपल्या मैत्रिणी बोलत आहेत तर ते पण ऐकून घ्यायचंय, ते पण समजून घ्यायचंय. ओके, हा बोला अंकिता ताई. ज्यांना बोलायचं त्यांनी सॉरी मी व्हिडिओ हा मी ऍक्च्युली ट्रॅव्हल करतेय माझा व्हिडिओ म्हणजे ब्लर होतोय सगळं म्हणून मी व्हिडिओ ऑफ ठेवलाय. अच्छा. माझा आता मुलगा 2च वर्षाचा आहे पण मी खूप कम्पेअर करते. मी तर रेकी पण केलेलं आहे सगळे लेवल केलेले आहेत मी पण तरी माझा माइंडसेट ना त्याच्या बाबतीत खूप म्हणजे हे होतं नाही माझ्या मैत्रिणीचा मुलगा एवढं करतोय तो 2 वर्षाचा झाला त्याला ABCD येतं सगळं येतं आणि माझा मुलगा म्हणजे मी त्या बाबतीत खूप हे होते पॉझिटिव्ह होते की माझा मुलगा तसं काहीच करत नाही. अच्छा. आणि मग ते असं प्रेशर येतं की तू 2 वर्षाचा आहे पण काहीच होत नाही. घरात सगळं करतो म्हणजे मला अक्षरशः तो लादी पुसू लागतो, झाडू पण मारतो. मी जर करत असेल तर त्याला छोटं झाडू आणलेलं आहे ते करतो. म्हणजे घरात मोस्ट ऑफ टाइम तर माझ्या मागे मागे सगळे कामं करतो. पण जे आपण शिकवतो ना ते ऐकत नाही. भयंकर मस्ती करतो. ओके. सांगितलेलं अजिबात ऐकत नाही. येस. आता हे जे सेशन्स आहे ना तर तुमची एक जर्नी होणार आहे ही, है ना? कंप्लेंट्स टू कम्प्लिशन. तुम्ही वहीमध्ये हे कीवर्ड्स लिहून घेऊ शकता. तुमची ही जर्नी जी आहे ना आता हॅपी पॅरेंट कडे तुम्ही चालले आहात. आता कसे दुखी राम आहे सगळे, कसे आहात? दुखी राम, दुखी आई, दुखी आत्मा आहे सगळे आपल्या नाही मुलांच्या मॅम. बाबतीत. तर आपली जर्नी ना हॅपीनेस कडे जाणार आहे आता, है ना? हॅपी पॅरेंट्स आपण होणार आहोत, हॅपी फॅमिलीज आपण होणार आहोत. तर आपला प्रवास कसा असणार आहे? कंप्लेंट्स टू कम्प्लिशन.
कंप्लेंट्स टू कम्प्लिशन. कंप्लेंट्स टू कम्प्लिशन. कुणाकुणाला जायचंय हा प्रवास? कुणाकुणाला करायचा आहे? करायचा आहे ना? येस. याच्यासोबत पुढचं एक आहे की नो कंपॅरिझन. झिरो कंपॅरिझन. बिलकुल कंपॅरिझन करायची नाहीये. कुणाशीच. ओके? येस. नेक्स्ट हँड रेस अंबिका. येस, बोला. मी बोलू का? नेक्स्ट. ओके, कोण बोलतंय? सेजल. येस, बोला. हा, नमस्कार. हॅपी मॉर्निंग. माझ्या हॅपी मॉर्निंग. ऍक्च्युली माझ्या दोन्ही मुलांचं टचवूड, दोन्ही मुलं खूप छान आहेत, चांगलं वागतात. पण माझ्या जे फ्रेंड सर्कल आहेत त्याचे जेव्हा मी बघते तर त्या मुलांच्या काही कंप्लेंट्स पेरेंट्स माझ्याशी डिस्कस करतात, तर ते मला डिस्कस करायचं इथे. एक तर आत्ताच्या मुलांना कोणी आपलं फ्रेंड जर का जिंकलं तर त्याची एक खूप त्यांना वाईट वाटतं की मी हरलीच कशी काय. सो ते जे फेलियर असतं ते त्यांना ऍक्सेप्ट नाही होत. त्यांना असं वाटतं की प्रत्येक सिच्युएशन मध्ये आय शुड बी परफेक्ट अँड आय शुड बी द विनर, नॉट माय फ्रेंड ऑर नोबडी एल्स. सो ते आहे. म्हणजे इवन इफ त्या मुलांचे म्हणजे छोटी मुलं, किंडरगार्टन मधली मुलं सुद्धा, की जर का त्यांचा फ्रेंड एखादा गेम खेळताना विन झाला तर ते मुलं डायरेक्ट रडतात आणि ते इतकं त्यांना बॅड फील होतं की त्यांना ते आवडतच नाही त्यांचं फ्रेंड विन झाल्यावर. हा, त्यांचं सक्सेस त्यांना नाही आवडत. आणि मग ते पॅरेंट्स सांगतात की नाही तूच चांगला आहेस, तू परत जा वगैरे ते सांगत असतात. हा एक आहे. आणि दुसरं, आता रिसेंटलीच मी काही म्हणजे ट्युशन घ्यायला लागले, तर त्याच्यात मला असं जाणवतंय की ते मूल खूप शार्प आहे, पण बॅड वर्ड्स म्हणजे आत्ताचा एक आहे की बघते मी की सगळ्या स्कूल्समध्ये बॅड वर्ड्स देणं, शिव्या देणं चालू आहे. त्या मुलांना ती शिवी आहे हे म्हणून माहीतच नाही नसतं. माहिती. राईट. हा, त्याचा अर्थच माहिती नसतो. पण बाबा आवेगामध्ये राग आला की हे द्यायचं असतं, हे बोलायचं असतं, ते फक्त एवढंच बोलतात, पण त्याच्यावरून ते मार खातात आणि त्यांना ओरडा मिळतो. सो हे एक आहे की शिव्या देणं आणि दुसऱ्याचं सक्सेस न बघू शकत. ऍक्सेप्ट नाहीये. राईट. ऍक्सेप्ट नाही करणं. आणि पेशन्स नाहीयेत. आणि सपोज एखादी गोष्ट त्यांना काही टास्क दिला आणि तो त्यांना जमला नाही तर ते लगेच गिव्हअप करतात की नाही, मला हे आलं तर ते चांगलंच यायला पाहिजे, अदरवाईज आय विल नॉट डू इट. राईट. हे एक आहे की आलं तर चांगलंच आलं पाहिजे. आणि अजून एक प्रॉब्लेम मला म्हणजे चॅलेंज असं दिसतंय की येतंय सगळं, ओरली तो सगळं बोलेल, पण घेण्याची वेळ येईल राईट. तेव्हा मग तो अगदीच पण म्हणजे लाईक दॅट डझंट मीन की तो ढ आहे. सो मेमरी टेस्ट ह्याच्यावरून नाही घेता येणार की तुम्ही म्हणजे तो जर का ओरली मध्ये मग तो 100 out of असे खूप 100 त्याला. केसेस आपण सॉल्व्ह केले आहेत की ओरली एकदम आउटस्टँडिंग आहे पण रायटिंग नाही करत है ना. तर त्याचं रिझन आपण ज्या वेळेला पर्सनलाइज घेतो किंवा ह्या सेशन्स मध्ये पण पुढे आपल्याला काही टॉपिक्स आपण घेणार आहोत, त्यात तुम्हाला लक्षात येईल की मुलं ओरल देतात व्यवस्थित है ना, पण लिहित का नाही. तर याच्यावर खूप मोठी एक फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला पण पोस्ट आहे 25 इयर्स ओल्ड गर्लची, की रायटिंग ती करत नव्हती आणि का करत नव्हती आणि न केल्यामुळे काय झालं. तर ती आज मी शेअर करते ग्रुपमध्ये, तर नक्की वाचा है ना. म्हणजे ते जे चाइल्ड आहे त्याला फुटबॉल खेळायला आवडतं, स्पोर्ट्स आवडतं, त्याच्यामध्ये त्याचे हात वगैरे नाही दुखत, पण लिहायला सांगितलं तर मग त्याचे हात दुखतात असं तो म्हणतो. मग एक लक्षात घ्या ना, फुटबॉल खेळणं ठीक आहे, ओके, फुटबॉल खेळताना कुठली एनर्जी वापरली जाते आणि लिहिताना कुठली. फुटबॉल कुठे खेळतोय? ग्राउंडवर. लिहायचं कुठे? घरात एका जागेवर बसून है ना. तर हे क्लिअर होईल सेशन बाय सेशन. आपण जसं पुढे जाऊ ना हे गोष्ट तुम्हाला ही क्लिअर होणार आहे. ओके. आता अजून एक राहिलं. अंकिता ताई काय म्हणाल्या की
त्याच्या वयाचा मुलगा एबीसीडी बोलतो किंवा त्याला इंट्रोड्यूस झालंय, मग माझ्या मुलाला का नाही? मी एक काय क्लिअर केलं की कंपॅरिझन नाही करायची. दुसरी गोष्ट, पालकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की तो जर बोलतो, त्याला जर ते इंट्रोड्यूस झालंय किंवा होतंय, तर त्याच्या पॅरेंट्सने काही वेगळे एफर्ट्स घेतलेत का जे मी नाही घेतले, है ना? हा तर हे स्वतःला विचारायचं आहे. ठीक आहे. हा नंतर सेजलताई आता काय म्हणाल्या, तुम्ही माईक बंद करा सेजलताई. तर त्या असं म्हणाल्या की आपल्या फ्रेंडला जर सक्सेस मिळालं तर हे ऍक्सेप्ट नाही करत, ऍग्रेशन ते दाखवतात, चिडचिड करतात, है ना? किंवा ते गिव्ह अप नाही करू शकत. तर हे होत असताना पालकांनी स्वतःकडे बघायचंय की माझ्यामध्ये जी जलस वृत्ती आहे का, माझ्या फ्रेंड्समध्ये, माझ्या बॉस सोबत, कलिग सोबत, नातेवाईकांमध्ये ज्या वेळेला मी असतो किंवा असते, त्यावेळेला अशी जलस वृत्ती माझ्यात आहे का, की माझ्या रिलेटिव्हचं, फ्रेंडचं सक्सेस बघून मला दुःख होतंय, माझी चिडचिड होते. ही जर तुमची होत असेल ऍज अ पॅरेंट, तर तुमच्या मुलांची होणारच आहे. आणि तुम्ही हे नाही म्हणू शकत की आमची मुलं मुली टीनेजला आहे किंवा 5वी पासून 4थी पासून पुढे आणि ते असे वागतायत की त्यांच्या फ्रेंडचं सक्सेस पाहून त्यांना त्रास होतोय, आता त्यांना बदलायचंय. नाही, सॉरी, नाही जमणार. किंवा एफर्ट्स खूप घ्यावे लागतील तुम्हाला. हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला ते बेबी आहे. म्हणजे केवढं बेबी? अजून त्यांना प्ले ग्रुपला टाकायचंय. म्हणून म्हणते की बेबी प्लॅन करत असाल तरी हा कोर्स करा, है ना? तर तुम्ही म्हणजे असं सगळं उद्ध्वस्त होऊन गेल्यावर म्हणतात आता रिपेअर करा, असं कसं चालेल, है ना? तर त्यावेळेला एफर्ट्स घेण्याचे आपले पेशन्स आहेत का? आपली तेवढी पात्रता आहे का, है ना? तर हे कधी होणार आहे? अजून मुलांना शाळेत टाकायचंय, मग त्यावेळेलाच त्यांना हे शिकवलं पाहिजे की तुला 4 लोकांमध्ये, 4 फ्रेंड्समध्ये जायचंय, कॉम्पिटिशन्स असतात, कॉम्पिटिशनमध्ये हरणं पण असतं, जिंकणं पण असतं. जेवढं जिंकणं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त हरणं महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या लाईफमध्ये तर हेच आहे की अनुभवाने माझी फार वाट लागली, खूप जास्त नुकसान झालं, त्याच्यानंतर मला शहाणपण आलं. जरासं, पूर्ण नाही आलंय अजून पण. है ना? तर लाईफ लेसनच आहे. जिंकणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं हरणं आहे. तर हे आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मुलांना सांगाल, हे असं होईल का? माझंच पॅरेंटिंगचा कोर्स संपून जाईल आपला. नाही, पण हे प्रॅक्टिकली कसं करायचं? तर पटकन विषय निघालाच आहे आणि मला आठवतंय म्हणून सांगते की माझा मुलगा अगदी 1.5-2 वर्षाचा होता आणि तेव्हा जस्ट 2-3 वर्ष आधी मी हा कोर्स केलेला होता. तर फुल ऑन माझा मूड होता पॅरेंटिंग जर्नीसाठी, आई पण अनुभवण्यासाठी. तर मी काही जॉब वगैरे करायचा नाही हे आधीच ठरलेलं असल्यामुळे मी घरात होते. जरी माझा मल्टीटास्क होता, बिझनेस होता, पण मी मुलाला क्वालिटी टाइम देत होते. ओके, क्वालिटी टाइम लिहून घ्या. वेळ देणं आणि त्यात तो क्वालिटी वेळ देणं खूप जास्त महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तर असं होत होतं की मी असं छोटंसं कॅरम बोर्ड आणला होता आणि त्याच्यावरच सापशिडी, लुडो हे सगळे खेळ होते. तर तो, मी आणि त्याचे बाबा आम्ही हा खेळ खेळत बसायचो आणि हा खेळ खेळत असताना काय व्हायचं की अ, प्रामाणिकपणे खेळताना किंवा मुद्दामून मी हरायचे. दोन्ही मेथड केल्या. मुद्दाम पण मी हरले, प्रामाणिकपणे पण हरले आणि असं फार आपल्या बॉडी लँग्वेज मधून आणि फेशियल एक्सप्रेशन मधून त्यांना दिसलं पाहिजे की मला खूप दुःख होतंय, है ना? तर हे मी त्याला दाखवून दिलं. तर त्याने मला जवळ घेतलं आणि समजावलं, "अगं हा गेम आहे, हा खेळ आहे." मूल किती होतं ते? अजून 3 वर्षाचं व्हायचं होतं. प्ले ग्रुपला अजून टाकायचं होतं. एकदा असं झालं की मी जिंकले आणि असं फुल मज्जा मस्ती केली, "ये मी जिंकले आणि तू हरला." म्हणजे आम्ही दोघांमध्ये, आई-बाबा आमच्यामध्ये. मग तो हे बघत होता आणि यातनं तो शिकला की हरणं पण गरजेचं आहे, जिंकणं पण गरजेचं आहे. है ना? तर अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. असं नाही होणार की तुम्ही मुलांना बोलून फक्त सांगतायत. हे कळेल का मुलांना? आपल्याला तरी कळत होतं का? है ना? तर ही गोष्ट आपल्याला अनुभवातूनच त्यांना द्यावी लागणार आहे. ओके? तर असं भरपूर एक स्ट्रॅटेजीजवर आणि एक इश्यूवर आपण काम करणार आहोतच. ओके? येस, नेक्स्ट कोण आहे? बोला. रेणुका, तुम्ही हँड रेस केलाय, बोलायचंय.
हा येस बोला. मला 2 आहेत मुलं. एक मुलगा, एक मुलगी आहे. एक 10 वर्षाचा एक कुठून आहात तुम्ही? लातूर. अच्छा, वय काय मुलांचं? एक 10 वर्षाचा एक मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी आहे. पण त्या दोघांमध्ये असं सांगायला गेलं, की तू हे करू नकोस. तर ते असं राग करणार किंवा लक्ष देत नाहीत. अच्छा, काय करू आणि नको सांगितलं की? म्हणजे असं आगाऊपणा करू नकोस, व्यवस्थित बस किंवा अभ्यासाला वगैरे बसायला सांगितलं की काहीतरी निमित्त करणार, पळणार. आणि स्कूलमध्ये आणि ट्युशनमध्ये तर सांगतात की मॅडम त्यांना अभ्यासात हुशार आहे, हुशार आहे. पण तेवढे रिझल्टमध्ये मार्क्स सुद्धा येत नाहीत. अच्छा. आणि त्याला सांगितले की याचं आन्सर काय ओरली सगळं सांगतो, पण लिहायची त्याला इच्छाच होत नाही. एका ठिकाणी 5 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. आणि ओके. ते टीव्ही आणि मोबाईल समोर राहिलं की 2-2, 3-3 तास उभा राहते बसतात दोघंही. अच्छा. आणि मोठ्याला राग केले की बारकही दोघंही सेम. तू दादाला बोललीस, मलाच बोलतीस, तू दादाला बोलत नाहीस, अशी कंपॅरिझन स्वतःच करतात. अच्छा. ओके. त्यासाठी जॉईन करायचं होतं. अच्छा, गुड. चला, सगळ्यांचं शेअरिंग खूप छान आहे. आपण नक्की यावर काम करू. फक्त आता सगळ्यांना एक सांगते की हे जे काही तुम्ही सगळं शेअर केलं ना, तर एकदा ना स्वतःसाठी मस्त क्लॅप होऊ दे. जरा ताट बसा आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी माहिती का? तुमच्याकडे ह्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत तुमच्या मुलांच्या बद्दल. याचा अर्थ काय आहे माहिती का? तुमची मुलं नॉर्मल आहेत. काय आहेत? तुमची मुलं नॉर्मल आहेत. हा, पण जर अशा कंप्लेंट्स तुम्हाला नसतील ऍज अ पॅरेंट्स, तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आहे की नाही? आज डे 1 आहे. काही माझे शब्द किंवा व्याख्या तुम्हाला जड जातील. काहींच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्सप्रेशन आहे. रिपीट करते. जर तुमच्याकडे ह्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत, तर याचा अर्थ असा आहे की तुमची मुलं नॉर्मल आहेत. ओके, येतंय का लक्षात? जर ह्या कंप्लेंट्स तुमच्या नसतील, तर मात्र गंभीर समस्या ती असतील. सो स्वतःचं कौतुक करा, टाळ्या वाजवा आणि देवाला धन्यवाद द्या, परमेश्वराला ज्याला तुम्ही मानतात, है ना? त्याला थँक्यू म्हणा की असं चुलबुलं आणि आगाऊ मूल माझं आहे, है ना? आपल्या आजूबाजूला बघा अशी खूप मुलं आहेत की ज्यांना स्पेशल चाइल्ड म्हटलं जातं. ज्यांचे आई वडील खूप त्रासात आहेत, त्यांना असं सतत बेडवर बघून. बरोबर आहे? ते खूप तरसतायत अशा नॉर्मल ऍक्टिव्हिटीज माझ्या मुलांनी कराव्या आणि मी त्यांना रागवावं, मारावं, ओरडावं, यासाठी काही पॅरेंट्स तरसत आहेत. आणि काही पॅरेंट्स तर असे पण आहेत की जे खूप दिवस झाले ट्रीटमेंट घेतात पण त्यांना मुलं नाहीयेत, है ना? तर पहिली पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे की हे सगळं आहे, याचा अर्थ आपलं मूल नॉर्मल आहे आणि एवढा छान कोर्स आपल्या आयुष्यात आलेला आहे, याचा अर्थ इथनं आपण लवकरच बाहेर पडणार आहोत आता, है ना? सो सगळं पॉझिटिव्हली घ्यायचंय. ओके, येस, बोला. सोनाली ताईंचा एंट्रेस आहे खूप वेळेचा. आधी तुम्ही बोला सोनाली ताई आणि मग श्रावणी ताई. आधी माईक सुरू करा मग बोला. हॅपी मॉर्निंग. मला हेच बोलायचं होतं की समटाइम्स असं होऊन जातं ना की आपले आणि त्यांची मतं मिळत नाहीत, मतं जुळत नाहीत. म्हणजे आपल्याला एक गोष्ट वाटत असते आणि त्यांना म्हणजे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये असतात. मे बी ते अकॉर्डिंग टू एज होत असेल किंवा आता माझा मुलगा 11 वर्षाचा आहे, मी 40 वर्षाची आहे. डेफिनेट विचारांमध्ये मतभेद असणारच आहेत. मला काय वाटतं आणि नसते ते काय तर विचार विचार करतो करण्याची गोष्ट आहे, काळजी करण्याची, है ना? ते डेफिनेटली डिफरंट असणारच आहे. ठीक आहे, हेच मला सांगायचं होतं की मतं जुळत नाहीत. येस, मग आपल्याला काम कशावर करायचंय की बॅलन्स कसा साधायचा आहे, सुसंवाद कसा साधायचा आहे, है ना? ती जी वेगळी मतं आहेत, मग ती मतं योग्य आहेत की अयोग्य आहेत, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, है ना? तर यस, हा पण एक आपला सेशन मधला महत्वाचा मुद्दा आहेच, है ना? आजकाल बॅक आन्सरिंग पण खूप वाढलेलं आहे आणि टीन एज मधल्या तर खूप गंभीर समस्या वाढलेल्या आहेत, है ना? सगळंच आहे. येस, बोला श्रावणी ताई.
आता तुम्ही सांगितलं होतं मुलाचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स, तर मी असे 5 असं पटकन काढले आणि अच्छा. नंतर काढताना मला लक्षात आलं की हे सगळं इंटरकनेक्ट आहे. आता ओके. माझा मुलगा हुशार आहे, पण हं. अभ्यासात कंटाळा करतो. हं. पण मुळात तो हुशार आहे. हं. दुसरी गोष्ट म्हणजे मिक्स होतो तो. पण मिक्स होताना मग आता मुलांच्यात मिक्स झालं की कधी ती मस्ती एवढी पराकोटीची जाते की त्या पॉइंटला त्याला धपाटे द्यावे लागतात. हं, हं. परत तो सेन्सिटिव्ह आहे, पण म्हणजे मायाळू आहे म्हणू शकतो, इमोशनल आहे, सेन्सिटिव्ह आहे, हं. बट तो नको तिथे जास्त सेन्सिटिव्ह होतो. हं. किंवा तो बोलतो खूप छान, अगदी समोरच्याला पटकन आपलंसं करून घेईल इतकं बोलणार. पण आपण जे म्हणतो ना की मध्येच काहीतरी वेगळंच बोलून देणार किंवा कोणाला रिस्पेक्ट द्यायच्या वेळेस तर थोडंसं मग ते कमी पडतं किंवा बॅड वर्ड्स मध्ये मध्ये येतात. असं म्हणजे ह्या इश्यू होतं. आणि मी म्हंटल ना हुशार आहे, पण अभ्यासाला कंटाळा करतो, रायटिंगला कंटाळा करतो येस. किंवा आता मी हा जो असं मुद्दा मगाशी तुम्ही पण मांडला ना, की हा त्याचं हा बोलणं असं आहे की तो समोरच्याला आपलंसं करेल. पण ॲट दी हा व्हेरी सेम टाईम की तो समोरच्याला रिस्पेक्ट देईल पण की नाही देईल, है ना? हा पण एक मुद्दा आहे. नाही हा आणि बॅड वर्ड्स. तर याचं उत्तर बरोबर तुम्हाला थोडंसं ते पर्सनल सेशन आठवा. हो ते म्हणजे पण आलं येस. लक्षात आता माझ्या. जनरल Yes. स्ट्रॅटेजी ज्यावेळेला आपण बघू ना, त्यावेळेला अजून यावर हम्म, तुम्ही काम करू शकतात किंवा हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ हम्म, शकतो. हम्म, ओके? हम्म. येस. आणि कधी कधी असं वाटतं ना की त्याला शाळेत जायचा फार कंटाळा येतो किंवा त्याला मी आधी म्हटलं की थोडंसं डिसिप्लिन लावण्याची वेळी तो ऐकतो, सांगितलेला ऐकतो, पण मूडवर आहे. कधी सांगितलं तर पटकन ऐकणार आणि कधी कधी खूप ओरडलं तरी ऐकणार नाही, म्हणजे असं मूडवर चालतं मुलांचं. तर त्या गोष्टी थोड्या म्हणजे मी पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आता काढले मला आणि एक ते सांगा, लक्षात आलं की ते की आहे पण आहे. हां, आता एक सांगा, की पॉझिटिव्ह लिहिताना किती वेळ लागला आणि निगेटिव्ह लिहिताना म्हणजे किती वेळ म्हणण्यापेक्षा कमी जास्त हम्म, कुठे हम्म. लागला? आधी मी पॉझिटिव्ह लिहून घेतल्या म्हणजे सेम लागलं. म्हणजे मी म्हंटल ना आता हुशार आहे पण अभ्यासात कंटाळा अच्छा. करतोय. ओके. छान बोलतो पण रिस्पेक्टफुली बोलत नाही किंवा बॅड वर्ड्स यूज करतो. ओके. हे असं सगळं पटकन होऊन गेलं. म्हणजे अच्छा. दोन्ही बाजू आहेत, चांगल्या पण 50 आहेत आणि निगेटिव्ह पण 50 आहेत असं झालं. तर पण आपल्याला आय आपली एम व्हेरी अपेक्षा काय शुअर असते ऍज अ इथे पॅरेंट. असे काही पालक असणार आहेत, की ज्यांना निगेटिव्ह लिहिताना असं चुटकीसरशी पॉइंट सुचलेत आणि पॉझिटिव्ह लिहिताना अरे बापरे! काय लिहू? झालंय इनफॅक्ट का माझे हे तुमचं? दोन्ही कॉलम सेम आले. येस. बोला. इकडे हँड रेज आहे ताई, तुमचं नाव नाही दिसत आहे. कविता आहे मला वाटतं. कविता ताई बोला. हो, मी बोलतेय मॅडम. कुठून मला आहात? ऍक्च्युली पुण्यातूनच आहे, पुण्यातून कात्रजवरून. कुठून? कात्रज रोडवरून. अच्छा. फर्स्ट टाईम आहात वाटतं ना जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर? हो, हो. येस. एकदा फक्त ओंकाराहली मी अटेंड केलं होतं तुमचं ते अच्छा. वेबिनार वेबिनार केला होता का? हो, केला होता. अच्छा. ओके. आणि तुम्हाला म्हणजे एक सांगायचं होतं मला, की तुम्ही रेकीची फर्स्ट बॅच जी चालू केली होती का, हां. तेव्हापासून मी तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते. अच्छा. ओके. 14वी बॅच आली पण मी तुमची बॅच अटेंड करू शकत नाही. हम्म. म्हणजे इतके ट्राय केले मी, म्हणजे असं नाही म्हणते की आले आणि सोडून दिलं. हम्म. नंतर तर तुम्हाला खोट वाटेल, नंतर तर तुम्ही क्लिअर चॅट करायला लागले डिटेल्स. म्हणजे मला जॉईन व्हायचं होतं. अच्छा. आता सुद्धा मी खूप प्रयत्नपूर्वक बसलेले आहे. असं आजपासून नाहीये पुन्हा बॅच की सुरू होते आहे आणि रेकीचं आहेच तसं, की ती सहज कोणाच्याही आयुष्यात हो, जात नाही, कनेक्ट होत नाही. तर काही गोष्टी आहेत, कार्मिक, प्रारब्ध, ते पूर्ण झाल्याशिवाय रेकी येत नाही आयुष्यात. तर बघूया आज हो, काय होतं तुमचं. आज पण हो, आहे हो, बॅच. हो. हो, मी करणार आहे ट्राय, पण बघूयात ओके. असं. येस. 50-50 आहे, कारण की नेमकं त्याच वेळेस दुसरं पण एक येतंय अच्छा. म्हणून. पण ओके. पण यात थोडं काही पॉइंट लिहिलेत ॲक्चुअली. मला खूप आहे बोलायचंय, पण येस, येस. मी ते बघू नंतर बोलेल किंवा मग ग्रुपवर जर रेकॉर्डिंग करून पाठवलं तर चालेल ना मॅडम? नाही असं? ग्रुपवर नाही, पर्सनलला पाठवा. ठीक आहे. चालेल. आणि आत्ता अजून एक 2-3 पॉइंट काढलेत ते मी हे येस. करते, की मला असं वाटतंय अगोदर, की मी मुलांनी कसं वागावं किंवा मुलांनी काय करावं किंवा कधी उठावं किंवा त्यांचा अभ्यासाचं शेड्यूल कसं असावं किंवा कॉलेजचं. तर यापेक्षा आहे ना अगोदर मला स्वतःवरती थोडंसं काम करायचं आहे. तू ॲज अ पेरेंट म्हणून जर तुमची मदत मिळाली तर जास्त बरं होईल. की ते कसं आहे, की माझं असं आहे, की ॲज अ पेरेंट म्हणून मी माझ्यामध्ये आधी काय चेंजेस केले पाहिजेत किंवा मी थोडं योग्य आहे का? किंवा आताच्या काळात एक आई म्हणून अगोदर मी स्वतःला कसं अपडेट केलं पाहिजे, चांगल्या-चांगल्या गोष्टी कशा मी मुलांसमोर आणल्या पाहिजे किंवा आता मीडियाचं आहे, सोशल मीडियाचं जग आहे. तिथे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखं आहे. त्यांना YouTubeवर आपण काही समजून घ्या म्हणलं तर लगेच तिथे वेगळेही मेसेज आलेले असतात किंवा हम्म. Googleवर पण आलेले असतात.
आणि प्रत्येक वेळी काही गोष्टी मला समजून घेऊन मग मी त्यांना सांगणं ते थोडं कधी कधी अवघड जातं. मग तशा वेळी मी काय केलं पाहिजे? किंवा दुसरा एक आहे की कामाचा स्ट्रेस असतो किंवा आपलं स्वतःच आजारपण असतं किंवा आणखी काही गोष्टींचा घर फॅमिली मॅटर वगैरे तो पण ताण असतो. तो कळत नकळत आपल्याकडून पण मुलांवरती निघतो. तर एक्झॅक्टली. तो बाजूला ठेवून आपण आधी मुलांशी कसं वागलं पाहिजे किंवा ते एका साईडला ठेवून ऍक्च्युली आहे आई मल्टीटास्किंग होते. पण ना प्रत्येक वेळी आईचं एकच चुकतं की सगळ्या जगाच्या राखती मुलांवरच येऊन काढते. म्हणजे ते ऑटोमॅटिक आधी होतं. राईट. तर तर ते कसं टाळता येईल हे एक मला पाहिजे. आणखी एक की आपण जर एखाद्या कधी कधी आजारी असतो आणि मुलांना नाही ती गोष्ट हवी असते किंवा काहीतरी बनवून हवं असतं म्हणून मी देणार आणि मग ते त्यांना वाईट वाटतं की आपण नाही काही बनवलं नाही किंवा मुलीचा अभ्यास नाही घेतला किंवा मुलासोबत आपण कुठे नाही गेलो तर त्यांना ते वाईट वाटतं. तर मग अशा वेळेला आपण कसं त्यांना समजून सांगितलं पाहिजे किंवा काय? तर ह्यासाठी आधी ऍज अ पॅरेंट म्हणून मला मार्गदर्शन पाहिजे नंतर मग मी नक्कीच. मुलांचं हे येस, करेन. रिअली अप्रिशिएट की सगळ्यांनी कविताताईंसाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. हम्म. का? तर लक्षात आलं ओके. का त्यांचा सगळा कन्सर्न किंवा सगळा फोकस कुठे होता? तर स्वतःवर, की आई म्हणून मला माझ्यात काय सुधारणा केली पाहिजे, है ना? असं नाही की मुलांच्या बद्दल त्यांनी खूप कंप्लेंट सांगितल्या. तर आई म्हणून मी कुठे अपडेट स्वतःला केलं पाहिजे. तर यासाठी रिअली अप्रिशिएट. पण आई म्हणून मी कुठे अयोग्य आहे किंवा योग्य नाहीये हा असा काहीतरी तुम्ही शब्द वापरला, तर पहिला तर हा गिल्ट मनातून काढा, है ना? किंवा हा जो हम्म. सेल्फ डाऊट आहे हा मनातून काढा किंवा हा जो निगेटिव्ह थॉट आहे स्वतःबद्दलचा आलेला, की आई म्हणून मी कुठे अयोग्य आहे किंवा काय काहीतरी वर्ड वापरला तुम्ही, है ना? तर तो काढा. तर आपल्याला काय करायचंय ह्या सेशन्समध्ये आपण स्वतःवर काम करणारच आहोत आणि आपण ज्या वेळेला स्वतःवर काम करू त्याच वेळेला आपल्याला मुलांमध्ये बदल दिसणार आहेत. त्याशिवाय नाहीच दिसणार. तर सुरुवातीला भरपूर मेंबर जॉईन होते. आता गळती लागली आहे. तर सगळ्यात पहिले ना, ये दिमाग के दरवाजे खोलो, कान उघडे करा आणि ही गोष्ट आज डे 1 ला क्लिअर करा. जर तुमचा गोड गैरसमज असेल, की तुम्हाला फक्त मुलांवर काम करायचं आहे, तर 0 आउटपुट, काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला स्वतःवरच काम करावं लागणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात बदल हवे असतील. मग त्या वातावरणात कुणीही असू शकतं. एनी रिलेटिव्ह, तुमची मुलं. ठीक आहे? तर आपल्याला स्वतःवर काम करावं लागणार आहे. या सेशन्समध्ये ते कव्हरच होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही रेकी केलीच पाहिजे. निदान लेव्हल 1 तरी केली पाहिजे. खरं तर झालीये मॅडम माझी मी केली आहे आता मी गुगलला टाकलेलं आणि बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे की रेकीच्या प्रत्येकच सगळ्याच लेवल सगळ्यांनीच केल्या पाहिजे. पण निदान लेवल 1 तरी करा. जे तुम्ही म्हणतायत ना, पीस ऑफ माइंड हवंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आता डिस्कस केल्या कविताताईंनी, है ना? येस, छान. ओके. तर पण एक बोलायचं होतं. येस. ऍक्च्युली म्हणजे मला अशी सवय आहे की मला हरायचं नाहीये कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ते स्पोर्ट्स असू दे, कुठल्याही अकॅडमिक मध्ये मी स्वतः लहानपणापासून तशीच वाढलीये. की मी नेहमी टॉपवरच असायची. फर्स्ट 3 मध्येच असायची आणि मला कुठेच हरायचं नाहीये. मी ऍक्च्युली माझ्या मुलाच्या पण आता ते जसं मी रेकी शिकलीये की त्याच्या डोक्यावरती हात ठेवून तेच मी परत परत काय तुला हरायचं नाहीये, तुला प्रत्येक वेळी जिंकायचंय, तुला प्रत्येक वेळी जिंकायचंय. हा माझा माइंडसेट चुकीचा आहे जेव्हा मी आता हे ऐकतेय ना, ते मी चेंज आता करू शकते का? म्हणजे त्याला आता मी ऑलरेडी त्याच्या डोक्यात ते घातलंय. केलंच पाहिजे. करावंच लागेल. करावंच लागेल. ओके. क्लिअर आहे. निसर्गाचा नियम आहे. जिंकणं महत्वाचं आहेच. पण जेवढं जिंकणं महत्वाचं आहे, तेवढं हरणं सुद्धा महत्वाचं आहे. ओके? म्हणजे पुढे जर जायचं असेल तर. वाघ सिंह बघितलाय का कोणी? शिकार करताना काय करतो? 4 पावलं आधी मागे येतो. है ना? हे स्टेटमेंट, हा जो कोट आहे फक्त स्टेटसला ठेवण्यापुरता नाहीये. खूप लोक स्टेटसला ठेवतात टोमणे मारताना. त्याला आत्मसात करायचंय, आचरणात आणायचंय, है ना? तर निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. पण आपल्याला कधी शिकायला मिळेल? ज्या वेळेला आपण ओपननेस मध्ये राहू, है ना? ऍक्सेप्टन्स पाहिजे आपल्याकडे गोष्टींचा. तो असा क्यूटसा एक आपल्या आत बसलेला असतो. इगो म्हणतात त्याला. त्याला जरासं बाजूला काढून ठेवा. न्यूट्रल होऊन जा. मला मान्य आहे तुमचीच मुलं आहे, तुम्हीच आजपर्यंत वाढवलंय. पण तुमच्या पद्धतीने वाढवून तुम्हाला पाहिजे तशी ती नाही ना घडली. म्हणूनच या सेशनची गरज आहे ना.
तर थोडंसं न्यूट्रलला या, इगो बाजूला सोडा, 0 होऊन जा. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना आजपर्यंत वाढवलं असेल ते थोडंसं विसरा आणि पुन्हा 0 पासून सुरुवात करा. सगळं इझिली होईल. नो डाऊट तुम्ही त्याला आजपर्यंत सांगितलंय, म्हणजे सगळ्यांना बोलते मी कॉमन हे, पण आता अंकिताताई जसं तुम्ही म्हणालात की मी त्याला रोज हे सांगते तुला जिंकायचंय, तर ऑफकोर्स बदलता येणार आहे. आता त्याला सांगायचंय, प्रॉपर अफर्मेशन घेऊ आपण पुढे, की जेवढं जिंकणं महत्वाचं आहे तेवढं हरणं सुद्धा गरजेचं असतं, महत्वाचं असतं, है ना. येस, लास्ट आता आपण एक घेऊ रेणुकाताई आणि मग आपण थांबू आणि उद्या ऍक्च्युअल सिलेबस आपण सुरू करू. जरी सिलेबस असेल तरी असंच असणार आहे सेशन. कसं? इंटरॅक्टिव्ह. माझं काय म्हटलं? झालंय झालंय मगाशीच असं बोलले. झालंय. ओके ओके ओके, चालेल, ठीक आहे. मग उद्या येणार का क्लासला, सेशनला? घ्यायचं का उद्या सेशन? येस, Yes. थँक्यू सो मच. येस, इतकी तुम्ही छान मला संधी दिली, मला तासभर तुम्ही शांतपणे नम्रपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि जरूर 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 आज रात्री 9 वाजेच्या रेकी सेशनला या. ज्यांना ज्यांना ती वेळ शक्य आहे त्यांनी नक्की या. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगा. कशासाठी सांगायचंय? कारण आपल्याच आजूबाजूचं वातावरण आनंदी राहावं, पॉझिटिव्ह राहावं, त्यासाठी सांगायचं आपल्याला. ठीक आहे, तर नक्की सांगा. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. बाय बाय. येस, हां, तुम्हाला एक गुगल फॉर्म देईल, त्यावर तुमचे काही डिटेल्स, म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं वय काय आणि नॉर्मल त्यांच्या बाबतीत 1-2 प्रश्न जसे आपण आता इथे घेतले, तर ते जर माझ्याकडे असतील ना, तर मला थोडंसं सेशन्स घेताना, स्ट्रॅटेजीज डिस्कस करताना थोडीशी मदत होईल. ठीक आहे, तर एक संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये तुम्हाला मी ते देते. तुम्ही फील करून ते सबमिट करा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.